हा रणसंग्राम अनुभवत असताना नवीन रंगात आणि नवीन जोशामध्ये ही स्पर्धा घेऊन आले आणि पाहता पाहता ती स्पर्धा शेवटाकडे चालली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचा पहिला सेमीफायनल खेळला जाईल. तर दोन संघ मातबर संघ असतील. ए पोल मधला टॉप टीम नीरज स्पोर्ट्स आसनगाव विपक्षात साई स्पोर्ट्स बी टीम मधला दुसऱ्या क्रमांकावरची टीम. अर्थातच ए पोल बी पोल आम्ही पाहिला दिनांक 14 मेच्या रात्री आपण ए पोल मधला खेळ पाहिला, 15च्या रात्री बी पोलचा खेळ पाहिला. कालच्या रात्रीमध्ये दोन्ही पोलमधील उर्वरित सामने पाहिले. आज देखील दोन सामने शिल्लक होते टीम ठुणे संघाचे. मात्र ठुणे संघाने पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाल्यानं त्यांचं मत अस्तित्व संपलं आणि एक आपल्याला नंतर शेवटचा सामना औपचारिकतेचा पाहायला मिळाला. मात्र एन पी स्पोर्टनं जाता जाता शेवट गोड केला. जाऊया या रंगतदार मॅचच्या दिशेनं. एकीकडे असतील साई स्पोर्ट्स आणि दुसऱ्याकडे असतील अर्थातच तिथे पाहायला मिळते नीरज स्पोर्ट्स आसनगाव. काटेकी टक्कर कारण ही लढाई आहे व्यासपीठावर ठेवलेल्या त्या भव्य दिव्य ट्रॉफीची. ही लढाई आहे शहापूर तालुक्यामध्ये कोण चॅम्पियन, तर आम्ही होऊ का चॅम्पियन, या चॅम्पियनच्या शोधासाठी असलेली ही लढाई पाहायला मिळते. सेमीफायनल STPL अंतिम दिवस आहे आणि अर्थातच अंतिम 3 सामने या स्पर्धेचे शिल्लक असताना सेमीफायनल नंबर 1 खेळला जातो या मैदानावर. ए पोल मधली A1 वर्सेस B2. एकीकडे आपल्याला पाहायला मिळत होता मातब्बर फलंदाजांचा वर्ण असलेला साई स्पोर्ट्स आणि दुसरीकडे तितक्याच A1 त्याहीपेक्षा अधिक ताकदीचे फलंदाज नीरज स्पोर्ट्स कडे. एकीकडे सापगाव गोटेकर या दोन संघांमधील जास्त जास्त खेळाडू, तर दुसरीकडे आसनगाव आणि बोर्ड शेती या टीम्स मधले खेळाडू दिसत आहेत. दोन मातब्बर टीम्स. मी तर म्हणेल बेस्ट वर्सेस बेस्ट. तर यांची कामगिरी चांगली राहिली या स्पर्धेमध्ये. या अगोदर आम्ही कोणाला हरवलंय, या अगोदर आम्ही किती धावा केल्या, या अगोदर काय झालं हे सगळं विसरून या सामन्यावर फोकस करावा लागेल. शहापूरचा वंडर बॉय नाना दरम्यान अर्जुन बांगर गोलंदाजी मार्कर उभा आहे. समोर सामना करेल अर्थात गणेश डिंगोरे शहापूरचा धोनी. काल आपण पाहिलं होनी को अनहोनी और अनहोनी को होनी, या गणेश अर्थात या धोनीला काल मात्र त्या सामन्यामध्ये चांगली खेळी करता आली नाही. कॅली अर्थात कैलास भांडे माघारी परतला आणि धावांचा दुष्काळ. जाऊया या सामन्याच्या दिशेनं. एक नव्हतं सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. अर्जुन गणेश. पहिला चेंडू झाला बाहेर. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होत असताना सीमा ऋषीच्या दिशेला थांबेल का चेंडू, थांबवला गेलाय. 2 धावा मात्र थांबणार नाहीत. 2 धावांनी आणि आता त्याचा अर्जुन दुसरा चेंडू घेऊन जातोय. यावेळी मात्र मिड ऑनला क्षेत्ररक्षक. हॅलो आणि अर्थातच डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं 2 धावा. मला तर वाटतं तो चौकार झाला असता, मात्र मध्ये आला पोल. हे नशिबाचा तो पोल होता. हा नशिबाचा पोल कोणाच्या बाजूला जाईल यावेळी पाहायला मिळालं. संपर्क तितका चांगला. डिरेक्ट हिट. काय घडेल, पोचलाय का कॅली, प्रश्नचिन्ह आहे. आणि अर्थातच पोचलाय. पंच धावा किती असतील या चेंडूवर? 2. ओके. आणि या 2 धावांनी धावफलकावर थोडं परिवर्तन पाहायला मिळेल. 4 धावा. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. 4 धावा मात्र. अर्जुन पुन्हा सज्ज होतोय. यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय डावखुऱ्या शैलीचा
संपूर्ण शहापूर तालुक्याला वेड लावलेला हा फलंदाज कॅली मीन्स कॅलिबर क्षमता आहेत कैलास भांडे. पहिला यावेळी मात्र या स्पर्धेतला या सामन्यातला पहिला चेंडू. यावेळी चेंडू जातो पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक असतील, धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे, कारण खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या 4 संघांनी चांगली कामगिरी केली आहे ते 4 संघ यावेळी मात्र एकमेकांच्या समोर येतील. आणि त्यातले 2 संघ आहेत, आसनगाव आणि साई स्पोर्ट शहापूर. अर्जुन यावेळी फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. डॉट बॉल. आणि अर्थातच कमबॅक करत असताना या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार झाला होता, मात्र तिथे चेंडू आडला गेला होता. 2 धावा आल्या होत्या. पुढचा चेंडू. यावेळी फुलटॉस आणि अर्थात तिथे क्षेत्ररक्षण सुरेख. षटक संपतंय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त धावा आल्या 4. प्लस पॉइंट असा आहे की अजून एक कोणताही गडी बाद झाला नाहीये, परंतु 7 षटकांचा होणारा सामना असेल. सेमीफायनलचा सामना रंगतो. नीरज स्पोर्ट विपक्ष साई स्पोर्ट. नीरज स्पोर्ट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि सर्वप्रथम आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी साई स्पोर्ट संघाला. आतापर्यंत एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 4 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय सुमित. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाजी मार्गावर सुमित. हॅलो. आणि अर्थातच आपण पाहिलं तर सावध सुरुवात केली गेली साई स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. आणि अर्थातच दुसऱ्या षटकाची सुरुवात करत असताना स्वतः नीरज यावेळी मात्र गोलंदाजी मार्गवर. सुमित सॉरी माफ करा, सुमित आहे. पुढचा चेंडू. कैलास टाटा बाय बाय. 6 धावा या चेंडूवर. मात्र स्लॉट मध्ये चेंडू आणि कैलास भांडे या चेंडूला मैदानावर ठेवणार नाही. 6 धावा मिळाल्या. रात्री देखील 41 धावांची खेळ केली होती, व्यर्थ झाली होती. यावेळी कमबॅक होत असताना साई स्पोर्ट्स. सुमित सज्ज होते पुन्हा एकदा. लीडिंग एज. इथे मात्र चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून घोषित क्षेत्रात जात असताना 1 धाव. 12 धावा धाव फलकावर. क्रिकेट हा असा खेळ आहे, इथे कोणती टीम किंवा मेळ घालेल सांगता येत नाहीये. कारण असं म्हणतात क्रिकेट आयोजन करणारे खूप सारे झालेत, क्रिकेट पाहणारे खूप आहेत, क्रिकेट खेळणारे खूप आहेत, मात्र क्रिकेट विषयी भविष्यवाणी करणारे अजून जन्माला येणं बाकी आहे. आणि अर्थातच
चेंडू टाकण्यापूर्वी काही भाकीत करणं अर्थातच मूर्खपणाचं लक्षण. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर गणेश. यावेळी संपर्क झाला नाही. आई मिस बेल्ड. जिथे एकही नव्हती तिथे मिळाल्या 2 धावा रोखाव्या लागतील. तर रात्री देखील आपण सामना पाहिला होता. आणि अर्थातच रात्री देखील खूप बिकट अवस्था होती साई स्पोर्ट्सची. मात्र नंतर धावा आल्या होत्या. 14 धावा मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये. आणि अर्थातच 2 षटक समाप्त. धावफलकावर 15 धावा. नक्कीच मोठे प्रहार करावे लागतील. प्रकाश झोतातला हा सामना नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी केली गेली कारण रात्री नक्कीच चटका लागून गेला असेल त्या टीमला. कारण 3-4 षटकापर्यंत सामन्यात असलेला साई स्पोर्ट्स टीम मात्र क्षणाला सामना गमवावा लागला. आज मात्र गेल. तिसरा षटक मार्गस्थ होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळी मात्र बाली. नीरज स्पोर्ट्स आसनगाव. जर पाहिलं पहिलं षटक अर्जुन टीम बोर शेती, दुसरं षटक सुमित टीम बोर शेती, तिसरं षटक देखील घेऊन येत आहेत बाली अर्थात टीम बोर शेती. मात्र खेळतायत आसनगाव टीमसाठी. सेमीफायनल 2 जर आपण विचारात घेतली तर तिथे शौर्य विपक्षात पाहायला मिळेल शिवम स्पोर्ट्स गेअर्सचे. इथे संपर्क तितका चांगला नाही आहे आणि धावही मिळणार नाही. डॉट बॉल बाळी. बाळी पुन्हा एकदा सज्ज आहे. समोर कैलास भांडे. कमबॅक करावा लागेल. धाव फलकावर धावा गोळा करावे लागतील. पुढचा चेंडू असेल यावेळी अलोंग दी कार्पेट. चेंडू लॉंग ऑनला. तिथे मात्र अर्जुन प्रशांत. चेंडूला थांबवलं गेलंय आणि जसा चेंडू आता त्याला लगेचच फेकी केली आणि नक्कीच दुसऱ्या धावेची शक्यता. तिथे पूर्णविराम. एकच धाव मिळेल. धावफलकावर 16. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अजून एकही विकेट गमावलेली नाहीये. इथे पॉइंटच्या डोक्यावरून यावेळी मात्र पोल येईल का मध्ये. पोल नसेल. यावेळी मिळतील 4 धावा आणि या 4 धावांनी धावफलकाला संजीवनी प्रदान केली गेली. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना बाळी हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. गणेशने दिली दिशा पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू त्या ठिकाणावरून बॅकवर्ड पॉइंटला 4 धावा. अर्थातच पहिल्या 3 चेंडूंवर 5 धावा. 2 षटकात 15. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 धावा आतापर्यंत. बाळी सज्ज होईल पुन्हा एकदा
गोलंदाजी मार्कवर समोर गणेश. मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन टीम्स. काय घडेल या सामन्यात प्रश्नचिन्ह आहे. धावा रोखल्या गेल्यात. यावेळी संधी होती मात्र चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. प्रशांत चेंडूला थांबावं लागेल. थांबवलाय. 3 धावा यावेळी आम्हाला पाहायला मिळतील. यावेळी संधी निर्माण झाली होती. हाफ चान्सेसला कन्वर्ट करायला हवं होतं. बाली या 3 धावांनी धावपकावर परिवर्तन. 23 धावा. मध्ये जर काही साम्य असेल तर ते संघर्ष आहे. तो संघर्ष केला जातो आणि खऱ्या अर्थानं संघर्षातून मिळालेलं यश याची गोडी वेगळी असते. बाली सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. या षटकातला 5वा चेंडू घेऊन. 23 धावा धावफलकावर. कैलास स्ट्रायकर एंडला. ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. संपर्क झाला असता तर चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला असता मिड विकेटच्या बाहेर. मात्र बाली चतुर चलाक गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. बोट फिरवली गेली आणि स्विंग पाहायला मिळाला. प्ले अँड मिस. पुन्हा एकदा अंतिम चेंडू असेल. 3 8 धावा खर्च केल्यात. यावेळी वाईड यॉर्कर. षटक संपलंय. 2-3 षटकं संपली आहेत. या षटकात आल्यात फक्त 8 धावा. पहिलं षटक पाहिलं अर्जुननं हाताळलं होतं. 4 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुमित थोडा महागडा ठरला होता. त्या षटकामध्ये 11 धावा सुमितच्या षटकात आणि या षटकात आल्यात फक्त 7. बावीस धावा धावफलकावर. 23 धावा. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. 23 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 8. बोरशेती एक्सप्रेस तेजस राणा स्पोर्ट्सचा विचार केला तर हा देखील अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. तेजस समोर असेल गणेश. खूप मोठी कॉन्टेस्ट, काटेकी टक्कर पाहायला मिळते. धावा रोखल्या गेल्यात. यावेळी लिडिंग एज एकच धाव मिळेल. यावेळी मात्र काहीतरी हालचाल करावी लागेल साई स्पोर्ट्स संघाला.
कारण इथून पुढे संघर्ष वाढत जाईल. धावांची गरज आहे. धावा रोखल्यात आणि आता त्याचा समोर गोलंदाजीचा मारा पाहिला तर आपण सलग चौथा गोलंदाज बोरसेती टीमचा बिलॉंग करतोय. जरी आसनगाव संघासाठी खेळत असेल मात्र सलग चौथा गोलंदाज पाहायला मिळतो आम्हाला राणा स्पोर्ट्स संघाचा. अर्जुन, सुमित, बाळी आणि त्यानंतर तेजस. पुढचा चेंडू तेजस टू कैलास. यावेळी फटका तितका चांगला नाहीये आणि धाव मिळणार नाहीये. रोखलं गेलंय. अगदी स्पीड ब्रेकर आलाय मोठा. धावा येत नाहीयेत. संघर्ष होतोय. इथून पुढे जर अशी सिच्युएशन राहिली तर नक्कीच विकेटचं पाहायला मिळतं की काय. आणि ते क्या बात आहे. तेजस कैलास भांडेला अक्षरशः खेळवलं जातंय या षटकामध्ये. वाटलं होतं मोठी धाव येईल का, तेजसवर आक्रमण होईल का, मात्र तेजस लाजवाब गोलंदाजी. पहिले 3 चेंडू पाहिले तर फक्त 1 धाव. सामन्यामध्ये खूप चुरस येईल. दोन्हीकडे मातब्बर खेळाडू. इथे मात्र चिकी सिंगल. सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि आता त्याचा तितका कॉन्फिडन्स नाही या धाव्यामध्ये. कॉन्फिडन्स कमबॅक करायचा असेल तर मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता साई स्पोर्ट्स संघाला. मात्र समोरून नीरज स्पोर्ट्सचा विचार केला तर अ गटातून सलगचे 4 सामने जिंकत टॉप केले त्या गटामध्ये. यावेळी मात्र डीप मध्ये चुकलाय. अंदाज आपला चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. यावेळी पुन्हा एकदा नशिबाचा चौकार मिळतोय टीम नीरज साई स्पोर्टला. तेजस 5व्या चेंडूवर चौकार. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. अंतिम चेंडू असेल. 4थं षटक या चेंडू नंतर मात्र समाप्त होताना दिसेल. फुलटॉस. यावेळी क्षेत्ररक्षक धावून जात आहेत मात्र चेंडू परत गेलाय. यावेळी मात्र सीमा पार षटकार. अंपायर गणेश यावेळी आम्हाला सांगतायत की यस षटकार येतोय. मोठा ब्लास्ट. शेवटचे 2 चेंडू पाहिले तर 10 धावा आणि एकूण 12 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. धावफलकावर पाहायला मिळत आहेत 35 रन्स. 3 षटकामध्ये 23 होत्या. 4 षटकामध्ये झाल्यात 35. साई स्पोर्ट्सचा विचार केला तर जमेची बाजू आहे. अजून एकही गडी बाद झालेला नाही आहे. मात्र जर दुसरी बाजू पाहिली तर धावा नावाला साजेशा नाही आहेत. 35 धावा 4 षटकांमध्ये फक्त. 10ची सरासरी देखील मेंटेन ठेवू शकले नाहीत. 5वं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवर बाळी. पहिलं षटक हाताला होतं बाळीनं. किती धावा खर्च केला बाळीनं पहिल्या षटकात 8. यावेळी त्याहीपेक्षा कमी देण्याचा प्रयत्न असेल. मात्र भांडेचा विचार केला तर 13 चेंडू खेळलाय आणि बॅटमधून फक्त आलेत 9. उलट झाले काहीतरी. रात्रीच्या सामन्यामध्ये 41 धावा, त्यामध्ये 5 तुफानी षटकार होते.
मात्र त्यानंतर ती धावगती मेंटेन राहिली नाही आणि अर्थातच सामना गमवावा लागला होता. यावेळी मात्र डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न असतील. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, मात्र समोरून रोखलं गेलंय. बाळी तू ओह, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक काय घडलंय. सलाम चिता जे मात्र चेंडू निघून गेला. 4 धावा या चेंडूवर देखील मिळतील. मागील 3 चेंडू पाहिले तर साई स्पोर्ट्ससाठी चांगले चेंडू ठरलेत. 4-6-4 चौकार षटकार चौकार. कैलास इथे झाली चूक. संधी होती, यावेळी संधी आहे, मात्र चेंडू हातात आला नाही. 2 धावा. कैलास भांडेच्या बॅटमधून 15 धावांची खेळी या घडीला पाहायला मिळते, मात्र चेंडू खेळलेत 15. रन बॉल. कैलास भांडेचा विचार ओळख नाही. विकेट अजूनही राखून आहेत. पुढील काही चेंडूंवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होईल. थांबणार नाही. यावेळी मात्र गेंद आइस स्लॉट में पार्क किया उसे पार्किंग लॉट में. यावेळी मात्र पार्किंग लॉट खाली. 6 धावा. धावफलकावर 47. AK-47 मधून गोळी टाकली तसा हा चेंडू निघून गेलाय. यावेळी ऑन साइडला वेगानं बाळी. यावेळी घोषित क्षेत्राकडे चेंडू गेलाय. 1 धाव. अट- 48 धावा. बाळी या षटकातील 4 चेंडूंवर 13 खर्च करतोय. पहिल्या षटकात 8 होत्या. 21 धावा खर्च केल्यात. विकेटचा कॉलम अजूनही खाली. यावेळी मात्र विकेटचा कॉलमचा विषय निघाला आणि कॉलम भरून काढला गेला. आतापर्यंत निरंक असलेला कॉलम 1 अंकानं भरला गेला. यावेळी 48 धावांवर बसलाय पहिला धक्का. गणेश डिंगोरे पवेलियनचा रस्ता पकडतोय आणि जागा घेण्यासाठी सिक्सर किंग श्रावण डोंगरे नावाला साजेची कामगिरी करावी लागेल. रात्री शेवटच्या 2 वर 12 धावांची आवश्यकता असताना श्रावण आला होता करा, मात्र झेल तिथे सोपवला होता जेपीच्या हातामध्ये. च्या नावावर टीम नीरज स्पोर्ट्स साठी अर्जुनच्या नावावर आतापर्यंत 8 विकेट्स या स्पर्धेत. यावेळी मात्र खेळायचं होतं मुंबईकडे. चेंडू गेलाय इकडे. एकूण 50 धावा. आज षटकांचा विचार केला तर जवळजवळ 10ची सरासरी आत्ता कुठे जाऊन असताना
हॅलो. हॅलो. अर्जुन वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो, मात्र सामन्यातलं तब्बल 6वं षटक. पहिला चेंडू डॉट. यावेळी श्रावण ओहो फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. कमाल. दाबा रोखल्यात. असं म्हणतात तोंड उघडण्यासाठी नाक दाबावं लागतं आणि ते नाक दाबलं गेलंय. आणि आता फक्त आणि फक्त संघर्ष आहे. शेवटचे मला वाटतं 10 चेंडू मध्ये आणि धावा जर पाहिल्या तर धाव फलकावर 49 याला म्हणतात काटेकी टक्कर, याला म्हणतात वर्सेस बेस्ट. पुढचा चेंडू. हो यावेळी संपर्क किती चांगला आहे. क्षेत्ररक्षक असतील शॉर्ट कव्हरला. एकच धाव. यावेळी मात्र कौतुक होतंय गोलंदाजीचं, का होऊ नये. समोर मातब्बर फलंदाज, मात्र अक्षरशः पायांमध्ये बेड्या घातल्या गेल्यात. कॅली यावेळी मात्र स्ट्रायकरचे एंडला पाहायला मिळतोय. ज्या धावा आल्यात त्या कॅलीच्या बॅटमधून आम्हाला पाहायला. अर्जुन यावेळी मात्र कैलास भांडे चेंडू निघून जातोय. घोष हॅलो. अर्जुन या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय. यावेळी चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. होणार नाही चूक. धक्का क्रमांक 2. श्रावण बॅक टू द पवेलियन. विचार केला तर या ऐन उन्हाळ्यामध्ये श्रावण आला होता खरा, मात्र बरसला नाही आणि जावं लागलंय डगआउटच्या दिशेला. धावांचा विचार केला तर नक्कीच त्या टीमच्या नावाला साजेसा धावा नाहीत, मात्र नीरज स्पोर्टचा विचार केला तर नावाला साजेशी गोलंदाजी मात्र यावेळी पाहायला मिळते. रोखलं गेलंय, थांबवलं गेलंय, धावा रोखल्या गेल्यात आणि अर्थातच ही गोष्ट होणं शक्य आहे, कारण धावाच येत नसतील तर फलंदाज मात्र एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि मग तो मोमेंटम आणण्याचा प्रयत्न करेल, मात्र तसं झालं नाही. इथे मात्र झेल टिपला गेला आणि डोंगरे यांचा खेळ संपला. 6व्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि अर्थातच अर्जुनच्या नावावर जर पाहिलं आपण तर आतापर्यंत ही 9वी विकेट या स्पर्धेमधली. अंतिम चेंडू असेल, आपला खेळ समाप्त करण्याचा प्रयत्न होईल, मात्र या चेंडूवर किती धावा येतील. नवीन फलंदाज निलेश बांगर, समोर अर्जुन बांगर. निलेशनं एका सामन्यामध्ये डाव सावरला होता, यावेळी पुन्हा संधी आहे. 6 चेंडू शेवटच्या शिल्लक आहेत आणि यावेळी 1 धाव शेवटच्या चेंडूवर जोडली गेली खरं, मात्र अर्जुननं दिल्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा, 1 गडी बाद. संपूर्ण स्पेलचा विचार केला तर 7 धावा, 1 गडी बाद. चांगला स्पेल अर्जुनचा. धाव फलकावर पाहायला मिळत आहेत फक्त आणि फक्त 52 धावा, 52 रन्स. आणि अर्थातच ती कामगिरी करावी लागेल. इथून पुढे या षटकामध्ये जर 20 धावा जरी आल्या तरी देखील एक फायटिंग टोटल ठरेल. समोर देखील एक
क्वालिटी मारा आहे साई स्पोर्ट्सकडे. तुर्तास शेवटचे 7 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळावे लागतील. या 7 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा देखील जोडाव्या लागतील. तसं झालं तर मात्र एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. सेमीफायनलचा सामना कसा असावा याचं एक चांगलं उत्तर इथे आम्हाला पाहायला मिळतंय. जणू काही IPL प्लेऑफ मध्ये गेले की काय. SPL शहापूर प्रीमियर लीग 52 धावा आणि आता त्याचा 5वा बॉलर यावेळी या स्पर्धेचा बॅकबोन संघाचा बॅकबोन अर्थातच दशरथजी खुपशे. जर विचार केला तर आज जसा सामना सुरू झाले होते पंचांच्या भूमिकेत कार्य केलं. यावेळी मात्र आपल्या संघासाठी गोलंदाजी केली जाईल. समोरच्या टीमचा विचार केला तर अर्जुन, बाली, कॅन्डी, नीरज, प्रशांत, तेजस खूप सारी फलंदाजी आहे. यावेळी बरसला कॅली षटकार. अठ्ठावन्न धावा. कैलास भांडे कॅली बरसतोय. कारण माहितीये काल प्रयत्न थोडे शॉर्ट राहिलेत, आज मात्र पुरेपूर प्रयत्न केले जातील. प्रेक्षकांचे डोळे लागून राहिलेत या सामन्याकडे. काय घडेल अंतिम 5 चेंडूंवर, येतील का 6 इन अ रो. कारण ज्यांनी 6 इन अ रो केलेत ते आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी जवळ श्रावण डोंगरे याच मैदानावर. 6 चेंडू 6 षटकार. मात्र वेळ सामना वेगळा आहे, संघ वेगळा आहे, गोलंदाज देखील वेगळा. कॅली बरसतोय या वेळी. दशरथ कैलाश बांडेसाठी यावेळी चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला आणि आता त्याचा शफल केला होता आणि अर्थातच डॉट बॉल सॉरी मात्र 1 मिळेल च्या स्वरूपात. दशरथ चला जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच कानमंत्र दिला गेलाय तिथे बालीच्या माध्यमातून. अनुभवी खेळाडू बाली देखील. निर्णय झाला नाही त्याचं कारण आहे पहिल्या चेंडूवरचा षटकार. कारण यावेळी काय रणनीती असेल कैलास भांडेची लक्षात आलं असेल दशरथच्या. काही इथून पुढे आर या पार. 58 धावा. यावेळी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2च मिळतील. घाई करून जमणार नाही मित्रा, कारण ज्या काही धावा आल्यात त्या कॅलीच्या बॅट मध्ये आल्यात. जर धोक्यात आला तर रात्रीच्या मॅचची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 3 चेंडू आतापर्यंत 61 धावा, 61. 2 गडी बाद. विकेट राखून खेळल्यानंतर काय होतं याचा उत्तर बिगी गोइंग 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 गॉन. 6 धावा मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलाय चेंडूला यावेळी. आणि पुन्हा एकदा कॅली 67 रन्स, 67 संजीवनी निर्माण झाली आहे या षटकामध्ये. आल्यात 12 आतापर्यंत
फलंदाजीचे 12 वाजले होते, मात्र इथे कैलास बांडे तुफानी फटकेबाजी. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 37 धावा 22 चेंडूंमध्ये. मित्रांना आठवण करून देतोय, 9 चेंडू 13 होते, 13 चेंडू 9 होते सॉरी, आणि आता 22 चेंडूंमध्ये तब्बल 37. एक मॅच विनिंग पारी. 9 चेंडूमध्ये 28 होत्या. इथून पुढे तब्बल 28 धावा ठोकल्या गेल्यात. पुढच्या पहिल्या 13 मध्ये 9 होत्या. इथे चेंडू दिसेन असा झालाय, कुठे गेलाय शोधा चेंडूला. चेंडू फरार झाला की काय, पंच नक्कीच सांगतील आम्हाला. पंच सिग्नल 2. ओके. यावेळी मात्र आम्ही म्हणतो ना, खोटा पहाड निकला चुहा. फटका खूप मोठा होता, मात्र 2 धावा. पंचांकडे मला वाटतं एक रिझर्व चेंडू असावा, दिला गेलाय. आणि आता तर चेंडू खूप दूर फेकून दिलाय कैलासनं. धावा जरी 2 आल्या असतील, मात्र कॉन्फिडन्स या क्षणाला गगनाला भिडलाय. 69. यावेळी मात्र 70 जवळ आलाय, आणि एक जरी शेवटच्या चेंडूवर षटकार आला तर फायटिंग टोटल. हा चेंडू काढावा लागेल दशरथ, कारण या षटकामध्ये 2 षटकार, 2 डबल आणि 1 सिंगल. खूप साऱ्या धावा, खूप साऱ्या. एक गोलंदाज कमी पडला की काय टीम आसनगावला, कारण आतापर्यंत जर मागची 6 षटकं पाहिली तर अक्षरशः रोखून ठेवलं होतं. 5 षटकात 49 धावा होत्या. 6 षटकं पाहिली आणि अर्थातच अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा. चांगलं एक धाव. 70 राऊंड फिगर. 71 धावांसाठी 10ची सरासरी मेंटेन झाली आहे. 71 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी टीम नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. आणि आता त्याचं मी तर महिला एक चांगली टोटल आहे. पहिली षटकं पाहिली होती, अक्षरशः धावा आटून गेल्या होत्या, सुकून गेल्या होत्या. आता कैलास बांडे उभा राहिला. अनुभव तो काय उपयोगाचा ते दाखवून दिलं का. मला एक मोठा फलंदाजाच्या यादीमध्ये नाव माझं घेतलं जातं, आणि कैलास बांडे अक्षरशः शेवटपर्यंत उभा राहिलाय. आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये सारख्या आपण पाहतोय एकत्र शेवटपर्यंत उभा राहिला. बॅटमन तर धावा येतात, शिवाय संघाला देखील मजबूत स्थितीत घेऊन जाता येतं. इथे कॅलीच्या बॅटमधून किती धावा आल्यात तर नक्की स्कोरर सांगतील. 42 धावा आणि चेंडू आहेत 42. 71 धावांची गरज. टीम नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला रणनीती आखावी लागेल, केली जाईल रणनीती. जी रणनीती साईज अवलंबली, विकेट टाकली नाही, विकेट राखून खेळलं गेलं. तब्बल मला वाटतं 4 षटकं, आणि 5व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतं विकेटचं पतन. त्यानंतर कॅली बरसणं अपेक्षित होतं श्रावणकडून. श्रावण नाही बरसला, कॅली बरसला. नक्कीच विचार केला तर 24 चेंडू आणि जवळजवळ 42 धावांची खेळी. रात्री देखील 41 धावांची खेळी केली होती कॅलीनं, मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आज काय होईल पाहूया. जेव्हा होईल सामना सुरुवात, 42 चेंडू आणि लक्ष असेल 71 धावांचं. टीम नीरज स्पोर्ट आसनगाव NSA.
या सामन्याच्या दिशेनं 71 धावांचं लक्ष आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावांपर्यंत मजल मारली साई स्पोर्ट्स शहापूर संघानं. कॅलीच्या बॅटमधून त्या 70 मधल्या तब्बल 42. होईल का मॅच विनिंग पारी? त्यासाठी प्रदर्शन करावं लागेल गोलंदाजांना चांगलं. जाऊया तिथे मात्र सलामीचे 2 फलंदाज अर्थातच कॅन्डी संदीप आणि बाळी. नक्कीच शहापूर टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच ज्याला आम्ही खली म्हणतो तो बाळी. गोलंदाजी मार्कवर अर्थातच पहिलं षटक घेऊन तिथे पाहायला मिळत आहेत श्रावण डोंगरे. यावेळी मात्र श्रावणाला बरसावंच लागेल. जर फायनलचं स्वप्न पाहायचं असेल, फायनलचा दरवाजा उघडायचा असेल तर बरसावं लागेल श्रावण. विकेट्स घ्याव्या लागतील कारण फलंदाजीचा तर ती भूमिका संपली आहे. इथून पुढे गोलंदाजीची भूमिका असेल आणि अर्थातच विकेट अतिशय महत्त्वाची असेल आणि तेही या पहिल्या षटकामध्ये दबाव टाकायचा असेल तर. मात्र नीरज स्पोर्ट्सचा विचार केला तर कॅन्डी आणि बाळी अनुभव ठाचून भरलाय या दोघांमध्ये. अर्थातच संयमी खेळ केला जाईल सुरुवातीला. पाहूया क्रिकेट आहे द गेम ऑफ मार्वलस अनसर्टनिटी. काय घडेल? पहिला चेंडू 3, 2, 1 अँड लेट्स प्ले. चाऊ दिलाय चेंडूला आणि पंच गणेश पानसरे 2 हात अंतर सांगितलं गेलंय अवांतर. आणि जर यष्ट्यांच्या मागे पाहिलं तर महेश भोईर द मॅन फ्रॉम आई गाव आणि त्याचा महेशला आम्ही दर्शकामध्ये आणि आयोजकांच्या भूमिकेत होते आणि आता त्याचं चांगली यष्ट्यांच्या मागे सुरेख कलेक्शन. चेंडू लिडिंग एज घेतोय आणि जातोय थर्ड मॅन झोन मध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल 1 धाव. 2 धावा. 1 चेंडूचा खेळ झालाय. श्रावण वाईडनं सुरुवात केली आहे मात्र त्यानंतरचा चेंडू जर पाहिला चांगला होता पण तितकं चांगलं टायमिंग नाही पाहायला मिळालं. लिडिंग एज घेऊन चेंडू गेला होता थर्ड मॅन मध्ये. पुनश्च एकदा सज्ज असेल श्रावण डोंगरे SD. पुढचा चेंडू यावे हवेत हवेत हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीत. चांगला स्टार्ट मिळाला नाही त्यासाठी अगोदर स्टार्ट घ्यायला होता, अंदाज घ्यायला होता आणि चेंडूवर मिळतील 2 धावा. बाळी 2 धावांचं योगदान देत असताना तर कॅन्डीच्या बॅटमधून थर्ड मॅन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव आली. बाळीच्या बॅटमधून 2 पॉइंटच्या डोक्यावरून खेळला होता. पुरेपूर फायदा घेतला जातोय. यावेळी मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक धावत येत आहेत. फेकी केली डेंजर डेंजर आणि ते माघारी परतावं लागेल. कॅन्डी इन डेंजर जावं लागलंय. इथे मात्र मोठा मासा गळाला. मी म्हटलं होतं श्रावण बसावं लागेल आणि पहिल्या षटकामध्ये दिलाय धक्का नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. विचार करावा लागेल. मी म्हटलं होतं संयमी खेळी करावी लागेल सुरुवातीचे 2-3 ओव्हर्स. जी कामगिरी सापगाव संघानं साई स्पोर्ट्स शहापूर संघाने केली आहे तीच कामगिरी आसनगाव संघाला सुरुवातीच्या 1-2 षटकामध्ये करावी लागेल. जर विचार केला नीरज स्पोर्ट्सला पहिल्या विकेटसाठी किती संघर्ष करावा लागला. अक्षरशः 5 आणि अर्थातच पहिल्या षटकामध्ये धक्का दिलाय आणि धावबाद म्हटल्यानंतर सर्वात पश्चाताप. कारण तिथे मात्र आपण धाव घेण्याचा प्रयत्न करत असतो, फटका खेळलेला असतो. कारण जेव्हा बोलतो तेव्हा काय वाटत नाही
आता धावपळ तर खूप करावं लागतं. हॅलो, आणि अर्थातच चांगली कामगिरी पाहायला मिळते इथे गोलंदाजीमध्ये. ओहो, चेंडू हवेत गगनाला भिडलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ माय गुडनेस, याला म्हणतात हात आया मगर मुंह न लगा. झेल सुटतोय, झेल केलाय धरणीला दान. श्रावण निराश, थोडस फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं. धावा रोखल्या गेल्या. यावेळी मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत आपल्याला सहा धावा. एक गडी बाद 6. 2 चेंडूंचा खेळ अजूनही या षटकातला शिल्लक आहे. श्रावण डोंगरे अर्थातच पुढचा चेंडू घेऊन जातोय, 5वा चेंडू घेऊन जातोय. ओ, यावेळी सुरेख सुरेख चेंडू पाहायला मिळाला. मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 7 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडला पाहिलं तर तिथे विजय. अर्थातच श्रावण अंतिम चेंडू घेऊन जातोय या षटकातला. ओहो, इथे मात्र OTC ओव्हर दी कव्हर चेंडू निघून जातोय भरधाव वेगानं. 4 धावा. अंत भला सब भला. अंतिम चेंडू झाला 4 धावफलकावर पाहायला मिळतात. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या 1 बाद 11. पहिलं षटक समाप्त. विजयच्या बॅट मधून आला हा खणखणीत चौकार. 143 षटकार आणि तब्बल 141 चौकार. विचार केला तर खूप मोठी स्पर्धा आहे. 36 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि विजयासाठी समोर विजय असताना 60 धावांची गरज. शिल्लक आहे 36 चेंडू 60 धावा. अर्थातच 10ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. सहा षटकं आणि 60 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर होईल परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोरलं. एक अष्टपैलू खेळाडू आई गावदेवी गोटेकर बी संघाचा आज मात्र आपल्या संघासाठी साई स्पोर्ट्ससाठी या मैदानावर संघर्ष करावा लागेल. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. स्ट्रायकर एंडला तिथे पाहायला मिळेल फलंदाज बाली. 3 चेंडूंमध्ये 4 धावांवर खेळतोय विजय. 2 चेंडू 4 धावा. ओ, ब्लास्ट ब्लास्ट चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिस्पॅच इनटू द क्राउड. 6 बाली. आम्ही म्हणतोय ना या शहापूरच्या टेनिस क्रिकेटचा खली बाली. काय ताकद आहे या फोर आर्म्स मध्ये.
चेंडू अगदी स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळाला. 6 धावा या चेंडूवर. आतिश भांडेला पहिल्या चेंडूवर दाखवली सीमारेषा. 35 चेंडू आणि 54 धावांची गरज. सामना विजय होण्यासाठी यापुढे. यावेळी तितका चांगला संपर्क नाही आहे आणि धाव मिळणार नाही आहे. कमबॅक. आतिश भांडे हम वो खिलाड़ी है जो कमबॅक करना जानते हैं. कमबॅक केलं गेले कारण पहिल्या चेंडूमध्ये दाखवलं बाळीनं हे मेरी आहे. दुसऱ्या चेंडूवर दाखवलं हे मेरी और एक तेरी. इथे श्रावण थोडंसं फंबल पाहायला मिळालंय आणि धावा किती मिळतील या चेंडूवर तर सिंगल. धावफलकावर पाहायला मिळतात 18 धावा. अजूनही 33 चेंडू 53 धावांची आवश्यकता आहे. ते 20 धावा आणि चेंडूंमधलं गॅप दिसतंय. तो गॅप कव्हर करावा लागेल. आतिश स्ट्रायकर एंडला विजय. विजय कालचिरा. यावेळी चेंडू हवेत धोक्यात मात्र चेंडू पडतो नोमॅन्स लँड मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. 2 घेण्याचा प्रयत्न झालाय की काय आणि 2 धावा देखील पूर्ण. या 2 धावांनी धाव फलकावर 20 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. कॅन्डी या क्षणाला डगआउटच्या आश्रयाला. कॅन्डी गेल्यानंतर असं वाटलं होतं धावांवर ब्रेक लागेल का मात्र धाव फलक हलतं ठेवलंय. यावेळी ओ जेडी इथे मात्र धाव मिळणार नाही. डॉट बॉल लॉंग. इथे मात्र मिड ऑनला जेडी उभा आहे. चेंडू जाऊ दिला नाही. अभेद भिंतीप्रमाणे उभा आहे. चेंडूला थांबवलं आतिश. जर्सी नंबर 45. 31-51. ओ जेडी यावेळी जेडीला हिट केलंय बॉडीला. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. 1च धाव घेतली जाईल कारण म्हणतात ना सामना हाय व्होल्टेज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही कारण कॅन्डीला आम्ही या प्रकारे गमावलंय आणि आणखी आम्ही या प्रकारची विकेट गमावणार नाही आहेत. यापुढे 30 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. जर विचार केला तर 10-10चा इथे धावगती राखावीच लागेल आणि नक्कीच मी तर म्हणेल प्लॅनिंगनुसार चाललेत. त्यांना माहिती आपल्याला 10 धावा घ्यायचे आहेत. जास्त काही नाही. मात्र प्रत्येक षटक 10 धावा देऊन जाईल असंही नाही आहे. मात्र प्रत्येक षटकात 10च येतील असंही नाही आहे. जास्त येतील. यावेळी गोलंदाजी मार्कवर नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल. पहिलं षटक श्रावणनं हाताळलं. दुसरं षटक हाताळलं इथे आतिशनं. तिसरं षटक नक्कीच जबाबदारी जाईल जेडीवर कारण जेडी तिथे उभा आहे गोलंदाजी मार्कवर. जर्सी नंबर जर पाहिला जेडीचा तर अर्थातच 14. जेडी यावेळी जयदीप भोंडीवले गोलंदाजी मार्कवर आणि समोर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल तुम्हाला तिथे विजय. पहिला चेंडू होते सुरुवात 3ऱ्या षटकाला. पुढचा चेंडू. ओ इथे मात्र अवे फ्रॉम द ऑफस्टंप. दोन्ही हात पंचांचे जमिनीला समांतर पाहायला मिळाले. अवांतरची धाव. व्हाईट बॉल. प्लीज बाळी आपण खेळपट्टीच्या खाली उभे राहा बाजूला कारण तसा निर्णय आला तर मग आपल्याला व्यत्यय येतो वाईड वगैरे चेक करताना. थँक्यू सो मच. जाऊया सामन्याच्या दिशेनं. जेडी किती वेग आहे बघा. धोनीची आठवण करून दिली महेशनं. महेश भोईर यष्ट्यांच्या मागे अतिशय वेगवान हालचाली. 29 चेंडू विजयासाठी 49 धावा. 49 रिक्वायर्ड जस्ट इन 29.
समीकरण वाढत चाललंय. समीकरण सोडवावं लागेल कारण स्कूल लाईफमध्ये आम्ही बरीचशी समीकरणं सोडवली. दोन्ही बाजू सारख्या कराव्या लागतील. गोलंदाजी आणि फलंदाजी यामध्ये मात्र कामगिरी चांगली करेल तो संघ मात्र विजेता होईल, यात काही शंका नाही. हो, यावेळी मात्र फुलटॉस पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळून काढलाय विजयनं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोनही मिळाल्या. तिसरी मिळेल का? तिसरीचा देखील प्रयत्न होत असताना मात्र माघारी धाडलंही बालीनं. सांगितलं इथे तिसरी धाव नाहीये, दोनच मिळतील. धाव फलकावर 24 धावा, एक गडी बाद. 28 चेंडू, 47 धावांची गरज. शहापूर तालुका प्रीमियर लीग या लीगमध्ये 10 संघांनी समावेश घेतला होता. ए पोल, बी पोल सामना चालू आहे. ए पोल A1 विपक्षात B2. एक धाव घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात. जेडी पुन्हा एकदा या षटकामध्ये. हो, हलक्या हाताने खेळले. कव्हर पॉईंटच्या गॅपमध्ये चेंडू डीपमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवलं गेलंय. अतिशय होता तिथे आणि थोडासा स्वतःवर नाराज आहे. एकच धाव मिळेल. 26 धावा धाव फलकावर. अजूनही चेंडू 26 शिल्लक आहेत आणि 45 धावांची गरज. इक्वेशन जेडी या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावा रोखल्या गेल्यात. इथे काय झालंय का पाहायला मिळेल. आणि अर्थातच सुरेख कमबॅक. डॉट बॉल. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 3चा. धावा पाहिल्या तर नक्कीच साई स्पोर्ट्सच्या धावा 28 होत्या आणि इथे मात्र तिसरं षटक संपायला आलंय. अंतिम चेंडू आहे आणि 26 धावा फक्त धावफलकावर. आणि जर विचार केला साई स्पोर्ट्सचे एकही गडी बाद नव्हता. इथे मात्र एक गडी गमावलाय. टीम नीरज स्पोर्ट्स असनगाव संघानं चांगली कामगिरी करावी लागेल मित्रांनो इथून पुढे, कारण इथून पुढे संघर्ष शिल्लक राहिलाय. 4 षटकं जवळजवळ आणि एक चेंडू आहे आणि 45 धावांची आवश्यकता असेल सामना विजय होण्यासाठी. विजय आहे स्ट्रायकर एंडला. मात्र विजय खात्यात यावं लागेल. इथे मात्र पाठलाग होतोय चेंडूचा. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न, 2 देखील पूर्ण. 2च मिळतील. बाली थांबावं लागेल मित्र. तिथे आहे 2. षटक क्रमांक 3ची झाली समाप्ती. दोन्ही संघ समान संख्येवर 28 धावा. मात्र एक गडी गमावलाय टीम नीरज स्पोर्ट्स संघानं. तीन षटकं संपली. कंपॅरिझन केलं जाईल दोन्ही संघांच्या सारख्याच धावा 3 षटकांमध्ये. मात्र एक अतिरिक्त विकेट गमावली आहे नीरज स्पोर्टनं धावबादच्या रूपानं. अर्थातच तिथे कॅन्डी संदीप. खूप साऱ्या आशा होत्या संदीपवर. संदीपला देखील नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही या स्पर्धेमध्ये. खूप सारे खेळाडू आहेत. खूप साऱ्या खेळाडूंना अपयश आलं. मात्र काही खेळाडूंनी मात्र वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतले आणि चांगला परफॉर्मन्स केला आणि हंगामाचा शेवट चांगला करण्याचा नक्कीच प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेला. आणि अर्थातच पुढच्या हंगामामध्ये जेव्हा स्पर्धेचा विचार येईल तेव्हा डोळ्यासमोर हे खेळाडू असतील.
चौथं षटक मार्गस्थ. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज. 43 रिक्वायर्ड, 24 बॉल्स. सामना अजूनही आहे, अजूनही सामना कुठे गेला नाहीये, अजूनही तर फक्त आणि फक्त खेळ चालू आहे. खरी रंगत या 2 षटकांनंतर येईल. शेवटच्या 2 षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा कदाचित मानस असेल, मात्र या षटकांमध्ये धावा गोळा कराव्या लागतील. SD श्रावण डोंगरे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं, श्रावण डोंगरेच्या पहिल्या षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या 11 आलं, मात्र एक धावबाद केला होता तिथे कॅन्डीला, आणि एक झेल देखील सुटला होता तिथे त्या षटकामध्ये. आणि आता बालीला जीवनदान मिळालं होतं. बाली अजूनही आहे. बालीचा विचार केला तर 7 चेंडू 12 धावा, 0वर मिळाला होता जीवनदान, आणि त्यानंतरचे 7 चेंडू जर पाहिले तर 12 धावा, 200चा स्ट्राईक रेट. ओ माय गुडनेस, स्वीट साऊंड. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन, लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुफानी षटकार, SPL षटकार. षटकारानं केली सुरुवात. तिथे आम्ही म्हणतोय ना, महाबली बाली. 6 धावा. स्पीड घ्या जरा प्लीज, दोन्ही संघांना सूचना असेल. जास्त वेळ घेऊ नका, सामने तेच आहेत, षटकं तेवढीच आहेत, मिनिटेही तुम्हाला 45 दिलीत. यावेळी मात्र बाल बच गाय, बाल बच गाय. ऑफ स्टंप आणि चेंडू यांच्यामध्ये मी म्हणतोय धाग्याचा अंतर. इथून पुढे मात्र इक्वेशन 22 चेंडू 36 धावा, 36 रिक्वायर्ड जस्ट इन 22 बॉल्स. एका षटकावर हल्ला बोल करायचे, कुठेही कमबॅक होईल. अजूनही खूप सारा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू फेकलेत, श्रावणनं 16 धावा खर्च केल्यात. 10 चेंडू फेस केलेत, विजयनं 12 धावा केल्यात. 9 चेंडू मध्ये 18 धावा बालीच्या बॅटमधून. 200च्या स्ट्राईक रेटनं खेळतायत टीम नीरज स्पोर्ट. स्लॅप करण्याचा प्रयत्न होता, शफल केला गेलाय फ्रंट फुटवर येऊन, मात्र इथे पंचांनी सांगितलंय नाही, हा योग्य चेंडू आहे, व्हॅलिड बॉल आहे. सात षटका दिली होती, इथून पुढे 21 चेंडू शिल्लक आहेत. निम्मा खेळ झालाय, निम्मा बाकी आहे, आणि धावा देखील निम्मा केल्यात जवळजवळ, आणि निम्माच बाकी आहेत. 71 पाहिजे 36 झाल्यात. बघा काय कॅल्क्युलेशन में खेळ चालू आहे. 50-50 चालू आहे. 21 चेंडू आणि 36 धावांची गरज. शफल केलंय मात्र यावेळी डिक्लेअर झोन 1 धाव. धावा एक येणं गरजेचं आहे. सांगतात फलंदाज 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. विजयच्या बॅटमधून आली सिंगल. 12 चेंडू आणि 13 धावा विजयच्या बॅटमधून. संघर्ष खूप केला जाईल. अजूनही 20 चेंडू आणि 35 धावा. पाहायला गेलं तर इक्वेशन अगदी जवळचं वाटतंय, मात्र ते पूर्ण करावं लागेल, तिथपर्यंत पोहोचावं लागेल. श्रावण यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला बाली बाली बाहुबली षटकार. यावेळी मात्र झोन पिकअप केलाय मिड विकेट. उत्तुंग षटकार, मॉन्स्टरस ट्रमंडियस षटकार. बाली नक्कीच मॅच विनिंग पारी खेळताना दिसतोय. 19 चेंडू 29 धावांची गरज. 29 फ्रॉम 19. बाली यावेळी मात्र आपल्या बॅटमधून आग उकळतोय. केवळ 10 चेंडूंमध्ये 25 धावा. त्यामध्ये जर पाहिलं तर 3 षटकार त्याच्या बॅटमधून. 1 डबल पाहायला मिळते आणि 4 सिंगल. बालीला 0 धावांवर मिळालं जीवनदान. त्यानंतर बालीनं बिनधास्त होऊन खेळलाय. 25 धावा. ह्या मी म्हणेल नीरज स्पोर्ट्ससाठी बोनस. झेल सुटल्याचा तो पश्चाताप आता होत असेल. थोडा बाउन्स झालाय चेंडू. बालीनं हशालभूत नजरेनं पाहिलं पंचांकडे, गणेशकडे, मात्र गणेशचं चांगलं वाईट नाही आहे.
षटक क्रमांक जर विचार केला, छान चेंडू आहे, छान चेंडू आहे, कोणत्या प्रकारचा आपण म्हणू नाही शकत हा वाईट आहे. सुरेख कमबॅक केला गेला, मात्र षटक संपलंय. इथे 4 षटकं संपली, 18 चेंडू शिल्लक आहेत, 29 धावांची गरज असेल इथून पुढे. जवळजवळ 10ची सरासरी मेंटेनन्स आणि कॅल्क्युलेटेड खेळलं गेलं नीरज स्पोर्टच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे घाई करून जर विकेट्स गमावल्या गेल्या तर संकट येईल आणि त्यासाठी मात्र शांत डोक्यानं आणि कॅल्क्युलेशन ठेवून खेळलं जातंय. मात्र समोरून कमबॅक केलं जाईल का? साई स्पोर्ट्स 18-29 समीकरण सोडवावं लागेल नीरज स्पोर्ट्स. मात्र हे समीकरण नक्कीच बिघड काहीतरी होईल का? जेडी गोलंदाजी मार्कवर जर्सी नंबर 14 जयदीप भोंडिवले. हे 6 चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील जेडीचे, कारण पहिलं षटक हाताळलं जेडीनं, धावा आल्या होत्या त्या षटकामध्ये 7 धावा. आणि इथून पुढे अशीच कामगिरी केली तर नक्कीच मॅच विनिंग स्पेल फेकावा लागेल जेडीला. 7 धावा खर्च केल्यात, इथून पुढे किती धावा खर्च होतील? स्ट्रायकर एंडला विजय कालचिडा, द मॅन फ्रॉम ओम साई स्पोर्ट्स दोऱ्याचा पाडा. मात्र खेळतोय साई स्पोर्ट्ससाठी विजय, चांगली खेळ खेळतोय, 13 धावांचं योगदान दिलंय. भलेही 12 चेंडू खेळलाय, मात्र बालीला चांगली साथ दिली. साथ देणं गरजेचं आहे. जीवन असो नाही तर खेळ, पार्टनरशिप महत्वाची, ती पार्टनरशिप केली जाते. यावेळी स्टम्प्स दाखवले गेले होते. सुरेख पहिला चेंडू, ओहो तिथे महेशला देखील थोडेसे प्रयत्न करावे लागले चेंडूला कलेक्ट करण्यासाठी, एक्स्ट्रा एफर्ट द्यावे लागले. एस्टनच्या मागे अतिशय वेगवान कामगिरी, चांगली कामगिरी महेशची राहिली आतापर्यंत. जयदीप सफल आणि असफल इथे पाहायला मिळेल. फलंदाज विजय डगआउटच्या दिशेला निघून यावं लागेल. विजय कालचिडा, ओहो महेश पुन्हा एकदा कमाल करतोय. माहिती आहे, रूल माहिती आहे, एक स्टंप पडला असेल तर एक स्टंप हातामध्ये घेणं हा आहे नियम. आणि अर्थातच विजयची पारी समाप्त. एक छोटीशी पारी खेळलाय, 13 धावा त्याच्या बॅटमधून, 14 चेंडू फेस केलेत. मात्र इथून पुढे संघर्ष असेल. 16 चेंडू आणि 29 धावा आणि जात आहेत जागा घेण्यासाठी द वंडर बॉय ऑफ शहापूर अर्जुन बांगर. अर्जुन बांगरला या स्पर्धेमध्ये मी फक्त फिनिशरच्या रूपाने पाहिलंय. राणा स्पोर्ट्स बोरसिटीसाठी खेळत असताना सलामीला येणारा हा फलंदाज. यावेळी मात्र राणा स्पोर्ट्सची पारंपरिक जोडी बाली आणि अर्जुन. यावेळी सामन्याची सूत्र हाती घ्यावी लागतील, फिनिश करून यावं लागेल मित्रांनो. 16 चेंडू 29 धावा. समोर कमबॅक केलं गेलं जेडीच्या माध्यमातून. विकेटचं पतन झालंय. विजय कालचिडा ज्याने सुरेख साथ दिली होती बालीला, यावेळी मात्र डगआउटचा आश्रय घेतला गेलाय. शहापूर तालुका प्रीमियर लीग अंतिम क्षणापर्यंत जात असताना सेमीफायनल 1चा थरार अनुभवत आहोत. 71 धावांचा चेज सुरू आहे आणि चेस करता करता जवळजवळ 16 चेंडू शिल्लक राहिलेत नीरज स्पोर्ट्सच्या या इनिंग्सचे. मात्र धावांचा विचार केला तर अजूनही 29 धावा. जे डी टू अर्जुन बांगर. हे सीझन राणा स्पोर्ट्ससाठी अतिशय सुरेख. हे सीझन आई गावदेवी गोटेकर बी संघासाठी खूप फलदायी ठरलंय. आता त्याचा तालुक्यात नाही तर तालुक्याबाहेर जाऊन देखील कामगिरी केली. चला तर दोन संघांचे संघनायक शौर्य वॉरियर्स आणि शिवम गेरसे नाणेफेकीसाठी यायचे. हलक्या हाताने खेळलाय चेंडू, एक घेतली, दुसरीचा प्रयत्न, दोनही मिळतील. 2 धावा. धाव फलकावर थोडं परिवर्तन. 44 धावा. शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्षात शौर्य वॉरियर्स. चला दोन्ही संघांचे संघनायक जेपी आणि ऋतिक आपण यायचे. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडू शिल्लक. 15 चेंडू 27 धावा नीरज स्पोर्ट्ससाठी. जेपी टू अर्जुन. यावेळी चांगला फटका खेळला लॉंग ऑफला. इथे शहापूर
अर्जुन बांगर बॅक टू द पवेलियन. इथे मात्र स्टंपिंग केलं गेलंय. जेपी मूर्ती लहान आहे मात्र कीर्तिमान आहे. छोटा पॅकेट बडा धमाका आणि बडी मछली जाल में. इथे पाहिलं तर अर्जुनला मात्र निराश होतोय अर्जुन. 3 धावा फक्त त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. इक्वेशन सांगितलं जाईल. अर्थातच चेंडू शिल्लक आहेत. 13 आणि 25 धावांची गरज. 25 रिक्वायर्ड जस्ट इन 13. 13 चेंडू 25 धावा. बाली आता मात्र महत्वाचा विकेट ठरेल या सामन्यामध्ये. कारण बालीचा विचार केला तर शून्यावर जीवनदान आणि शून्यानंतरच्या सुरुवात. कारण असं म्हणतात प्रत्येक गोष्टीची सुरुवात शून्यातून होते. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला अर्थातच फलंदाज प्रशांत आणि अर्थातच सन्मान दिला गेलाय. माहिती आहे समोर जेडी आहे. अंतिम चेंडू आहे आणि या चेंडूवर घेतल्या गेल्या 2. मागच्या चेंडूवर जी कामगिरी कमी राहिली ती या चेंडूवर केली पूर्ण. 2 धावा. इथून पुढे 12 चेंडू 23 धावा. 23 जस्ट फ्रॉम 12. काल पाहिलं 12-18 आले होते आणि 12-16 आले होते सॉरी. आणि तरी देखील ते इक्वेशन सोडवता आलं नव्हतं आमच्या या साई स्पोर्टला. आज तसंच काहीसं इक्वेशन पाहायला मिळतंय नीरज स्पोर्टसाठी. यष्टांच्या मागे यष्टांच्या पुढे कामगिरी चांगली चालू आहे. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. ठोसास ठोसा दिला जातोय. जर आपण दोन्ही संघांची कंपेअर केलं तर 5 षटकांमध्ये साई स्पोर्ट्सच्या किती धावा होत्या नक्कीच सांगितल्या जातील. 5 षटकांमध्ये 49 होत्या साई स्पोर्ट्सच्या आणि जर विचार केला तर 48 आहेत. काय सामना चालू आहे. अगदी क्लोज कॉन्टेस्ट. नक्कीच जेपी आला. चला शिवम स्पोर्ट फायनल ऑफिशियल कॉल. सेमीचा सामना आहे. नक्कीच फायनलाइज व्हायला आणि करायला आवडणार नाही मात्र आपण लगेचच यायचंय. एक संघ नाही आलेला आहे. आपण देखील काही क्षणात यायचंय. चला शिवम स्पोर्ट गेरसे सेमीफायनल 2चा थरार 1चा थरार पाहतात. क्लोज कॉन्टेस्ट पाहायला मिळते. टफ कॉन्टेस्ट का पाहायला मिळते. 12-23 होत्या 49 साई स्पोर्ट्सच्या झाल्यात 48 टीम नीरज स्पोर्ट्सच्या. कंपॅरिझन केली तर अगदी जवळ चालू आहे. 3 गडी गमावले तर टीम नीरज स्पोर्टनं मात्र 5 षटकांमध्ये एकच गडी गमावला होता धावबादच्या माध्यमातून. टीम साई स्पोर्टनं तिथे गणेश डिंगोरेला पण माघारी परतताना पाहिलं होतं. शिवम स्पोर्ट्स गेरसे गोलंदाजी मार्कवर परिवर्तन. गोलंदाज ओमी अर्थात ओमकार इन जस्ट 22 नंबर जर्सी. 23 धावांची गरज. इथे काय पाहायला मिळालंय. सुरेख गोलंदाजी. दर्पण स्ट्रायकर एंडला पाहिलं प्रशांत. डोकं शांत ठेवावं लागेल. प्रशांत यावेळी मध्ये ओमकार ओमी द मॅन फ्रॉम आई गौतमी गोटेकर भी. खूप सारे खेळाडू या संघामध्ये. दोन्ही संघांचा जर विचार केला तर एकीकडे राणा स्पोर्ट्सचे खेळाडू दिसतात आणि दुसरीकडे आई गौतमी गोटेकर भी अवे फ्रॉम द बॉडी. मात्र चांगला चेंडू. डेस्परेसी पाहायला मिळेल. निर्धाव सलगचे 2. 10 बॉल 23. 10 चेंडू 23. अगदी जवळून चेंडू गेलाय वाईटच्या रेषेच्या. चांगली कॉन्टेस्ट. इथून पुढे 13ची धावगती रिक्वायर्ड रन रेट झालाय.
नीरज स्पोर्ट्ससाठी स्वप्न साकार होईल का? हो, यावेळी चेंडू हवे, शतक पोहोचतील का? पोहोचणार नाहीत. 2 मॅक्सिमम मिळतील, 2 धावा तर मिळतील. 2 धावांनी धाव फलकावर पाहायला मिळत आहेत 50. अर्धशतक झळकलं गेलं सांघिक नीरज स्पोर्ट्सचं. टाळ्या होत आहेत. तिथून पुढे 21 ची गरज. 9 चेंडू. मी तर म्हणतोय 2 बिग ब्लास्ट आले तर सामन्यात कमबॅक होईल. शेवटच्या षटकात किती धावा ठेवेल ओमकार, याचा मात्र आम्हाला प्रश्न आहे. ओमकार 9 चेंडू 21 धावा. इक्वेशन बदलत चाललंय, तयारी झाली नाही. समोर पाहतात प्रशांत. प्रशांत आतापर्यंत तर शांत आहे. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. गेरसे संघाचा संघनायक ओमकार यावेळी चेंडू गेलाय घोषित क्षेत्रात. फायदा एक झालाय, 1 धाव तो नक्की मिळेल. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना अजूनही कुठे गेला नाहीये. मी तर म्हणेल अजूनही कुठे गेला नाहीये. बालीला स्ट्रायकर एंडला आणलं गेलंय. या 2 चेंडूंवर काय होईल, हे 2 चेंडू डिसाईड करतील या सामन्याला. अंतिम षटकामध्ये किती धावा राहतील हा प्रश्न आहे. इथून पुढे 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक. ओमकार यावेळी चांगला फटका आहे. अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक. तिथे 1 धाव मिळेल. थ्रो पाहिला असेल, अगदी वेगानं चेंडू पोचलाय. आतिश भांडे मजबूत बांध्याचा खेळाडू आहे. आर्म्स मध्ये खूप सारी ताकद आहे. अंतिम चेंडू असेल या षटकातला. 19 धावा. 7 चेंडू 19 धावा. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. हाय व्होल्टेज सामना होईल का? शिवम स्पोर्ट्स गेरसे, आपल्याला खूप कॉलिंग केले गेलेत. समोर आपण आहात उपस्थित. लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे. नक्कीच पॅनलाइज केलं जाऊ शकेल याची नोंद घ्या. हो, यावेळी हेलिकॉप्टर लॉन्च केले. 2 तर मिळाले पाहिजेत. 3ही मिळतील कदाचित, मात्र 1च घेईल. बाली मला वाटतं इथे स्ट्राईक घेईल की काय. षटक संपलंय. 6 चेंडू आणि 18 धावा. प्रति चेंडू 3 धावांची गरज आणि जितूजी पुन्हा एकदा मैदानावर. अंतिम षटक कोण घेऊन येईल, कारण आतापर्यंत खूप सारे प्रयत्न झालेत. स्ट्रायकर एंडला तो फलंदाज असेल. आता त्याचा धाव फलकावर 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय या घडीला 53 धावा. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 53 फॉर 3. काय घडेल स्ट्रायकर एंडवर. स्ट्रायकर एंडचा विचार केला तर बाली 14 चेंडू 29 धावा. 0वर सोडला होता झेल. सामन्यामध्ये जर नीरज स्पोर्ट्सच्या बाजून जर सामना गेला ना तर तो झेल सुटला होता ना, तर त्या झेल मात्र रात्रभर झोप लागू देणार नाही. मात्र सामना जर योगायोगानं साई स्पोर्टकडे आला तर मात्र अर्जुन बांगर धावबाद झाला, ही गोष्ट मनाला सतत टोचत राहील. चला सामन्याला करायची सुरुवात. गोलंदाजी मार्कवर मनीष आणि मनीष जर्सी नंबर 99. 6 चेंडू 18 धावा. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघासाठी जर फायनलचा
दरवाजा उघडायचा असेल तर मात्र या 18 धावा येणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेजिंग. मनीष मनीष पहिला चेंडू घेऊन जाईल. बाळी शहापूर टेनिस क्रिकेटचा खली ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू इथे मात्र फुलटॉस. चेंडू निघून गेलाय. जेडीला फसवलंय. चेंडू निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. काय म्हणतात पंच? हाईट फॅक्टर चेक करायचंय. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. हॅलो अभिजित सावंत सर या जरा चेक करा हाईट फॅक्टरसाठी DRS. यावेळी मात्र पंचांचा सिग्नल येतोय. हा चेंडू नो नाही आहे. 4 धावा मिळतील या चेंडूवर. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. नीरज स्पोर्ट्स 5 चेंडू आहेत आणि 14 धावांची गरज. सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का? होनी को अनहोनी और अनहोनी को होनी. कारण साई स्पोर्ट मध्ये आहे शहापूरचा धोनी. पाहूया काय होईल या सामन्यात. मनीष विचारपूर्वक चेंडू फेकावा लागेल मित्रा. पहिल्या चेंडूवर 4 वसूल केलेत बाळीनं. ज्याचा झेल सुटला होता तिथे विटनेस आहे तो मनीष. 33 धावा 15 चेंडूंमध्ये मॅच विनिंग पारी या क्षणाला पाहायला मिळते. 5-14. सामना काय होईल कसा होईल स्वप्नवत सामना. मनीष रणनीती आखली जाईल. चला थोडं गाई करा. नेक्स्ट मॅच टीम शिवम स्पोर्ट्स गिअरसे विपक्षात शौर्य वॉरियर्स. चला घाई करा मित्रांनो वेळ कमी आहे. आज एकतर 1 तास जवळजवळ सामने उशिरा सुरू झालेत. आज जरी कमी सामने असतील मात्र नियोजन जास्त आहे. कारण सेमी फायनल आणि फायनल सध्या तरी कमी आहे. फायनलला प्रत्येक चेंडू नंतर मला वाटतं टीम मीटिंग होतील. थांबायला सांगितलं. मनीषचं लक्ष नव्हतं पंचांनी थांबायला सांगितलंय. लक्ष असावं लागतं. मनीष फ्रस्ट्रेशन मध्ये येईल. काही ना समोर बाली आहे. मनीषवर दडपण येणं साहजिकच आहे. समोर खूप मोठा अनुभव आहे. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. कमबॅक करावं लागेल मनीष. 1 धाव नाही. 4 चेंडू 13 धावा. 4-13. आणि हाय व्होल्टेज वाढलाय सामन्याचा. 4 चेंडू 13 धावा. हा चेंडू महत्वाचा. ओह यावेळी मग सरळ रेषेत केला चेंडू जाईल चेंडू सीमारेषे पार. चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह. सेफ ड्राईव्ह. बाली आणि प्रशांत यावेळी मात्र चांगली कामगिरी करतायत. चेंडूला दाखवला आरसा. पाहिलं चेंडूनं 4 धावा. इथून पुढे 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. प्रति चेंडू 3 धावांची गरज. अजूनही सामना आहे. सामना कुठेही गेला नाहीये.
सामना जाणार नाही शेवट चेंडूपर्यंत. मात्र हा चेंडू जर डॉट आला ना तर सामना थेट जाईल ICU मध्ये. कारण बाजूलाचा आहे आमचं शहापूरचं सिव्हिल हॉस्पिटल. प्रशांत यावेळी मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. टीम नीरज स्पोर्ट्स आसनगाव खूप प्रयत्न खूप मेहनत घेतली आहे या नीरज स्पोर्टनं. कारण साखळीमध्ये तिथे आपण पाहिलं असेल सगळे सामने जिंकलेत. साई स्पोर्ट्स कमबॅक करतील का? मनीष समोर प्रशांत. यावेळी काय घडेल? ओ माय गुडनेस, ओ माय गुडनेस, काय झेल पकडलाय. स्वप्नवत झेल. जेडी आणि त्याला सहाय्य केलंय. तिथे झेलचा विचार केला. लाजवाब कॅच. दोन क्षेत्ररक्षक. काय बॅलन्स आहे, सुरेख बॅलन्स. तिथे दोन्ही कॅच ऑफ द टुर्नामेंट नॉट मॅच. मी तर म्हणलं संपूर्ण टुर्नामेंट मधली सुरेख कॅच सीमा रेषेवर. पाहिलं तर मी म्हटलं होतं हा चेंडू जर गेला डॉट सामना जाईल ICU मध्ये. यावेळी मात्र इमर्जन्सी केअर युनिट अति दक्षता विभाग सर्वांना दक्षता घ्यावी लागेल. 2 चेंडू 9 धावा. काय घडेल या चेंडूवर? एक चेंडूवर देखील 9 होताना मी पाहिल्यात. मात्र ते मैदान वेगळे ते संघ वेगळे. इथे टफ कॉन्टेस्ट. जर विचार केला तर उंचीने दोन्ही खेळाडू लहान होते, जेडी पण आणि गणेश पण. मात्र दोघांनी सुरेख सपोर्ट केला एकमेकांना आणि कॉलिंग केलं गेलं. इथे कॉलिंग महत्वाचं होतं. गडीबाद प्रशांत गेलाही माघारी आणि त्या नियमाचा झटका बसतोय नीरज स्पोर्टला. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला. या चेंडूवर किती धावा घ्याव्या असा प्रश्न असेल योगेशच्या डोक्यामध्ये. मॅक्सिमम साठी जाईल. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. यावेळी मी म्हणतोय मोठ्या पटक्यासाठी जाईल योगेश. जर हा चेंडू जर डॉट गेला ना मित्रांनो तर सामन्यातल्या आशा नीरजसाठी मावळत जातील. मात्र या चेंडूवर धावांची नितांत आवश्यकता आहे. जितू साळुंके मैदानाच्या बाहेरून आनंद घेत आहेत. पुढचा चेंडू मनीष फुलटॉस आणि इथे घडलाय ट्विस्ट. याला म्हणतात ट्विस्ट, याला म्हणतात गरिबी में आटा गेला, याला म्हणतात घरचं झालं थोडं व्यायाने धाडलं घोडं. इथे मात्र 2 धावा मिळतील अवांतर. नीरज स्पोर्ट्सच्या गोटामध्ये आनंद. 2 चेंडू 7 धावा आणि नीरजवाले म्हणत असतील आनंद पोटात मावेना. मात्र या चेंडूवर मोठा ब्लास्ट आला तर नक्कीच 2 चेंडू 7 धावा मिळाली क्षेत्ररक्षकांची गोलंदाजाला 7. जर मिळाली फलंदाजाला दुसऱ्या फलंदाजाची 7 तर या 7 देखील होतील. नाहीतर हा सामना 7 सोडेल नीरज स्पोर्ट्सचा. पुढचा चेंडू हो यावेळी चांगला फटका आहे. 2 नक्कीच मिळतील. 2 घेतील का? मला वाटतं एकच घेतली गेली. ओ हो 1 चेंडू 6 धावा. या संपूर्ण सीझन मध्ये आम्ही असे भरपूर सामने पाहिलेत. एका चेंडूवर षटकार. यावेळी ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे प्लीज पाहू नका. 1 चेंडू 6 धावा. जितू साळुंके सर या सामन्याचं मात्र भवितव्य सांगू शकणार नाहीत आपण. कारण क्रिकेटचं आयोजन करणारे लाख झालेत, खेळणारे लाख झालेत, पाहणारे लाख झालेत. मात्र क्रिकेट विषयी भाकीत करणं जमणार नाही. या शेवटच्या चेंडूवर गरज आहे 6 धावांची. 6 रिक्वायर्ड जस्ट इन 1 बॉल. मनीषच्या डोक्यात हजारो प्रश्न. समोर बी फॉर बाली भागरे.
डबल बी. यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला. मनीष, काय होईल, किती वेळा सल्ला दिला जाईल जेडी, मात्र चेंडू तिथेच पडेल जिथे या सामन्याचं भविष्य अपेक्षित करते. आप चाहे कितना भी कोशिश करे, लेकिन ये मैच है, ये नसीबों का गेम है. एक चेंडू 6 धावा येतील का, प्रश्न आणि प्रश्न. समोर मनीष ऑन बॉलिंग मार्क. समोर दिसत आहेत बी पोर बाली बाली शेती. चला, अंतिम चेंडू आहे, जास्त वेळ घेऊ नका. रणनीती आखली गेली आहे. शेवटी षटकाराची गरज आहे. क्लोज ठेवून काही फायदा नाही. शेवटी प्रहार होणार, प्रहार होणार. आतिश भांडे अगदी समोर सिली पॉइंट, स्क्वेअर गली आणि सिली पॉइंट दोन क्षेत्ररक्षक ठेवलेत बांधून ठेवण्यासाठी. बाली आहे, बली आहे, काय होईल पाहूया. ओ वाईट बॉल, ट्विस्ट. मला वाटतं इथे काय चमत्कार होईल का. एक चेंडू आणि 5 धावांची गरज, आणि आणखी एक वाईट टाकलं तर चौकाराची गरज येईल. काय केलं, रिव्ह्यू घेतला गेलाय, पाहूया काय होता. चेक केला जाईल. डिसिजन ऑन पेंडिंग. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. ओ इट्स yes, umpire decision is final and umpire Ganesh Pansare stay with your original decision. It's wide. यावेळी एक चेंडू 5 धावा. आणि योगेश, आपल्याला सूचना असेल आपण क्रीजच्या बाहेर उभे राहा, खेळपट्टीपासून बाहेर उभे राहा. अर्थातच पुन्हा असा जर क्लोज काही डिसिजन आला तर लाईव्हला थोडं प्रॉब्लेम येतो मित्रा. कारण वाईट चेंडू पुढील कॅमेऱ्याने घेतला जाईल. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना किती रोमांचक आहे याची कल्पना आपल्याला येते. आणि मैदान जर पाहिलं, मैदानही भरलंय, कारण जिथे प्रेक्षकांना महापूर ते शहापूर, इथे मात्र प्रेक्षकांनी भरलंय मैदान. एक चेंडू आणि 5 धावा, काय होईल या चेंडूवर. 5 रिक्वायर्ड, जस्ट इन 1 बॉल लेफ्ट. मनीष, गोलंदाजी मार्कवर विचार करावा लागेल मित्रा. अभी नहीं तो कभी नहीं. पुढचा सीझन खेळायचा असेल तर हा चेंडू चांगला टाकावा लागेल. ओ इथे जेल आणि समाप्त झालाय बाली भागरेचा खेळ आणि नीरज स्पोर्ट्सचा खेळ. अपेक्षा होती सर्वांना, 4 धावांनी पराभव. नक्कीच नाणेफेक होईल, नाणेफेक केली जाईल. सेमी 2 काय सामना झालाय. कॅली या सामन्याचा जर शिल्पकार असेल तर कॅली आहे. त्याच्या बॅटमधून 42 धावा. मात्र जर हा षटकार आला असता तर सामनावीर ठरला असता, हिरो ठरला असता बाली. एकीकडे कॅली, दुसरीकडे बाली. काय घडलंय बघा. सामन्यात विजयी साई स्पोर्ट्स थ्रू इनटू द मेगा फिनाले, ग्रैंड फिनाले ऑफ शाहपुर प्रीमियर लीग. चला, शिवम स्पोर्ट गेर से आले, थोडे देर से, मतलब देर आहे, दुरुस्त यावं लागेल. चला, नाणेफेक केली जाईल. समोर आहे शौर्य वॉरियर्स 4 in 4, 4 पैकी 4 सामने विजेता. B1 वर्सेस A2. नक्कीच चैनल टेनिसक्रिकेट.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट